लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत। अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। परत एका महिन्याचे 1500 असे 2 महिन्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि मला अतिशय आनंद आहे, निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच पत्रकारांना बोलताना सांगितलं आहे, ज्या कोणत्या लाडक्या बहिणींना मागील 2 दिवसांमध्ये दिवाळी बोनसचे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती वितरण झालं नाही, त्या लाडक्या बहिणींना रविवारी 19 ऑक्टोबर रोजी बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये जमा करण्यात येतील। कोणत्याही लाडक्या बहिणीवर अन्याय होऊ देणार नाही। सर्व लाडक्या बहिणींना दिवाळी बोनसचे खात्यावरती 3000 रुपये आम्ही सोडणार आहोत, असं मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे। बँकांचा सतत काही त्या ठिकाणी तांत्रिक प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे महिलांच्या खात्यावरती पैशांचं वितरण होत नव्हतं। काही मोजक्याच महिलांच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण मागील 2 दिवसांमध्ये झालेलं आहे। लाडक्या बहिणी खूप आतुरतेने वाट बघत होत्या। सोशल मीडियावर सर्वजण म्हणत होते, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु काय केल्याने महिलांच्या खात्यावरती दिवाळी बोनसचे 3000 रुपये या ठिकाणी जमा होत नव्हते। त्यामुळे पत्रकारांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनाच आता प्रश्न विचारला की लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबरचे जे तुम्ही दिवाळी बोनसच्या स्वरूपात 3000 रुपयांचा लाभ जो देणार आहे, तर तो नेमका फिक्स कोणत्या तारखेला कधी मिळणार आहे? आता असा प्रश्न पत्रकारांनी विचारला, कारण महिला आतुरतेने वाट बघत होत्या, कारण त्यांना दिवाळीचा बाजार, दिवाळीचा सण, त्या ठिकाणी दिवाळीचे काही वस्तू खरेदी करायची होत्या। त्यामुळे 3000 रुपये मध्ये सर्व दिवाळीचा बाजार त्या ठिकाणी होणार आहे। सर्व वस्तू दिवाळीच्या त्या खरेदी करायच्या होत्या, असं लाडक्या बहिणी या ठिकाणी सांगत होत्या। त्यामुळे तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबरचे जे दिवाळी बोनसच्या स्वरूपात 3000 रुपये देणार आहे, तर ते नेमका आता तुम्ही कधी सोडणार आहात, यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी पत्रकारांशी बोलताना महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगितली आहे। मुख्यमंत्री साहेब स्पष्टपणे म्हणाले की आम्ही कालपासून निधी वितरणाला सुरुवात केली आहे, परंतु बँकांचा काहीतरी तांत्रिक प्रॉब्लेम असल्यामुळे अनेक महिलांना या ठिकाणी मागील 2 दिवसांमध्ये पैशांचं वितरण आता सुरू करून सुद्धा मोजक्याच त्या ठिकाणी बहिणींच्या खात्यावरती बँकेमध्ये पैसे या ठिकाणी जमा झालेत। जवळपास 80% महिलांच्या खात्यावरती हे पैसे जमा झाले नाहीत, परंतु बँकांचा प्रॉब्लेम हा व्यवस्थित आम्ही केलाय आणि रविवारी बरोबर 19 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी काय दिल्या, तुम्ही आता या ठिकाणी लक्ष देऊन पाहायचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ई-केवायसी ची अट महिलांची रद्द केल्याने महिलांच्या खात्यावरती आता तुम्हाला सांगितलंय 19 ऑक्टोबर रविवारी बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण होणार असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। मागील 2 दिवसांमध्ये अनेक बहिणींना पैसे मिळालेत, परंतु फक्त 20% महिलांनाच या ठिकाणी दिवाळी बोनसचे ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये वितरण या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती झालं आहे। बाकीच्या महिलांना थोडी वाट पाहावी लागल्या। महिला आतुरतेने गेल्या 1-2 आठवड्यापासून वाट बघत होत्या। आता महिलांच्या खात्यावरती पैशांचं वितरण सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून GR सुद्धा काढण्यात आलाय। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताच पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती दिल्या, ती म्हणजे रविवारी आता 19 ऑक्टोबर रोजी महिलांना दिवाळी बोनसचे पैसे मिळतील। ज्या लाडक्या बहिणींना मागील 2 दिवसांमध्ये पैशांचं वितरण झालं नाही, त्यांना रविवारी 19 ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत, कोणकोणत्या गावामध्ये पैसे मिळणार आहेत, कोणकोणत्या तालुक्यामध्ये पैसे मिळणार आहेत, हे या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आता नवीन लिस्ट, नवीन यादी या ठिकाणी सांगितल्या। कोणती यादी आहे, तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन आता 2 मिनिटे पाहायचं आहे। लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री साहेबांनी आता लाडक्या बहिणीच्या वाट बघत होत्या की दिवाळी बोनस कधी मिळणार, कधी मिळणार, आता यावरती तोडगा निघाला आहे। बरोबर तुम्हाला लक्षात ठेवा,
19 ऑक्टोबर रविवारी आता या ठिकाणी बहिणींच्या खात्यावरती दुपारी 4 वाजल्यापासून या ठिकाणी बहिणींच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत। लक्षात ठेवा, आता रविवारी बरोबर 4 वाजता जे पैशांचं वाटप होणार आहे तर तो शेवटचा दिवस या ठिकाणी असणार आहे। त्याचं कारण म्हणजे मागील 2 दिवसापासून पैशांचं वितरण झालंय आणि रविवार हा 3रा दिवस त्या ठिकाणी शेवटचा असणार आहे। हे तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन आता बघायचं आहे। त्यामुळे पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती तुमच्या 100% आता रविवारी बरोबर 4 वाजता आता होणार असल्याची बातमी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगितल्या। मागील 2 दिवसांमध्ये या महत्त्वाच्या बँकेमध्ये तांत्रिक प्रॉब्लेम आला होता, ते म्हणजे स्टेट बँकेत मोठा प्रॉब्लेम होता आणि स्टेट बँकेतच महिलांचं खातं जास्त आहे। या ठिकाणी महाराष्ट्र बँकेत सुद्धा अनेक महिला त्या ठिकाणी मिक्सिंग झालं होतं, म्हणजे अर्जांचं या ठिकाणी मिक्सिंग झाल्यामुळे त्या ठिकाणी प्रॉब्लेम होता। तसेच पोस्टात सुद्धा अनेक महिलांच्या खात्याची आता अर्ज जो लाडकी बहीण योजनेचा भरला होता आणि त्यामध्ये पोस्टाचं खातं ज्या महिलांनी दिले त्यांच्या अर्जांची चेकिंग या ठिकाणी होत होती, त्यामुळे प्रॉब्लेम आला होता। त्यामुळे थोडक्यात लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मागील 2 दिवसांमध्ये पैशांचं वितरण झालंय। फक्त 100% पैकी 20% बहिणींच्या खात्यावरती मागील 2 दिवसांमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी झालं आहे। 80% महिलांच्या खात्यावरती पैसे मिळालेच नव्हते। अखेर डीबीटीच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून आता डीबीटीचं बटन या ठिकाणी दाबल्याचं सांगण्यात आलंय। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रविवारी बरोबर त्या ठिकाणी आता तुम्हाला 19 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन दाबण्यात आलंय। शुक्रवारी त्या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले, शनिवारी जमा झाले, कारण 2 दिवसांचं त्या ठिकाणी वितरण जोरदार सुरू झालं होतं। राहिलेल्या लाडक्या बहिणींना रविवारी 100% दिवाळी बोनस तुमच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं आता सांगण्यात आलं आहे। लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळाले। सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यांची नावे या ठिकाणी सांगण्यात आले आहेत, तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। रविवारी या ठिकाणी आता लास्टचा असणार आहे, कारण लास्ट म्हणजे 3 दिवसांमध्ये पैशांचं वाटप करा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं। शुक्रवार, शनिवार आणि रविवार 3 दिवसांमध्ये पैशांचं वाटप करण्यासाठी सांगितलं होतं। त्यामुळे रविवार हा त्या ठिकाणी पैशांचं वितरण करण्यासाठी आता लास्टचा दिवस असणार आहे। उरलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे तुम्ही या ठिकाणी 2 मिनिटांचा वेळ काढून नक्की बघायचं आहे, कारण तुम्ही पण आता खूप वैतागला असणार। कारण दररोज कोणी ना कोणी आज पैसे येतील, उद्या पैसे येतील असं सांगत असतं, परंतु लाडक्या बहिणींना ठामपणे कोणच सांगत नव्हतं की पैसे त्या ठिकाणी नेमकं कधी येणार। यावरती मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आता 20% बहिणींच्या खात्यावरती शुक्रवार, शनिवार पैसे जमा झाले आणि राहिलेल्या 80% महिलांच्या खात्यावरती रविवारी दुपारी 4 वाजल्यापासून पैशांचं वितरण होणार आहे असं सांगितलंय। आता लाडक्या बहिणींकडे लक्ष देऊन बघा, ई-केवायसीच्या अट सरकारच्या माध्यमातून रद्द करण्यात आल्या। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींना कोणतेही टेन्शन घेण्याची अजिबात या ठिकाणी गरज नाही। त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो सरकारच्या माध्यमातून कोणतीही अपात्र यादी आता लावण्यात येणार नाही। सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावरती सरसकट पैशांचा लाभ या ठिकाणी रविवारी बरोबर 19 ऑक्टोबर रोजी या दिवशी तुम्हाला होणार आहे। कधी होणार आहे तर लक्षात ठेवा, बरोबर तुम्हाला दुपारी 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती डबल मेसेज येणार आहे। ऑक्टोबरचे 1500, नोव्हेंबरचे 1500 असं 2 महिन्यांचा ॲडव्हान्स मध्ये लाभ तुम्हाला दिवाळी बोनसच्या स्वरूपात तुमच्या खात्यावरती या ठिकाणी आता येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले अजिबात अफवावर तुम्ही विश्वास ठेवू नका, कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर अनेक अफवा या ठिकाणी पसरवल्या जाऊ लागलेत की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अपात्र यादी लावली, अशा प्रकारच्या फेक बातम्या यावर विश्वास ठेवू नका असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले। आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत आता या ठिकाणी त्यांनी काय काय सांगितले, कोणत्या जिल्ह्यांची नावे घेतलीत तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे। लाडक्या बहिणींनो एकंदरीत जर विचार केला तर लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण लाडक्या बहिणी खूप टेन्शनमध्ये होत्या, कारण ई-केवायसी करायला सरकारने सांगितलं होतं। मग लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न होता की दिवाळी बोनस ई-केवायसी केलेल्या लाडक्या बहिणींना मिळणार का त्या ठिकाणी ई-केवायसी करायची गरज नाही। तर मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की आता तुम्हाला ई-केवायसी करण्याची अजिबात गरज नाही। दिवाळी बोनस या ठिकाणी ई-केवायसी केलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर येणार आहे आणि ई-केवायसी नाही केली
केली तरी पण तुमच्या खात्यावरती या ठिकाणी देणार आहे। त्यामुळे रविवारी 19 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण होणार आहे। आता लास्टचा त्या ठिकाणी दिवस असणार आहे, कारण शुक्रवार, शनिवार, रविवार असं 3 दिवस या ठिकाणी पैसे वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी ठेवला होता। त्यामुळे रविवारी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिवाळी गोड होणार आहे, आता त्या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही सुद्धा पाहिलं आहे की महिलांना मुख्यमंत्र्यांनी सांगितले आम्ही जवळपास 1 कोटीच्या वरती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ई-केवायसीची अट रद्द करून ऑक्टोबर-नोव्हेंबरचा 3000 रुपयांचा लाभ दिवाळी बोनसच्या स्वरूपात देणार असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितले। कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये आता लाभ बँकेच्या खात्यावरती येणार आहे नक्की बघा। तुम्हाला कोणतीही अपात्र यादी नाही, कोणतीही ई-केवायसीची अट नाही, कोणालाही अपात्र करणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले। घाबरू नका, सर्व 80% राहिलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रविवारी 4 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत हे पैशांचं वितरण कोणकोणत्या लाडक्या बहिणींना होणार आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता। आता बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पहिला जिल्हा निवडण्यात आलाय तो म्हणजे जालना। आता जालना जिल्ह्यातील सर्वच बहिणींना लाभ भेटणार नाही, यामध्ये काही ठराविकच त्या ठिकाणी भाग निवडण्यात आले। यामध्ये जालना जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर अंबड, त्या ठिकाणी भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद या 8 तालुक्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना या ठिकाणी जालना जिल्ह्यात तुम्ही असाल तर तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती रविवारी 4 वाजून त्या ठिकाणी 10 मिनिटांनी बरोबर रात्री 12 वाजेपर्यंत कधी पण तुमच्या खात्यावरती या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। रविवार हा पैसे वाटपाचा लास्टचा दिवस आहे असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। दुसरा जिल्हा सांगण्यात आलाय नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची संख्या पाहायला गेली तर 2 लाख त्या ठिकाणी 44,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळतंय। या सर्व 2,44,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार नाहीत, फक्त काही ठराविकच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस या ठिकाणी येणार आहे। तो म्हणजे नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी, त्याला दळगाव असं म्हटलं जातं। तर या भागातील लाडक्या बहिणींना दिवाळीचं तुम्हाला गिफ्ट म्हणजेच 3000 रुपये ऑक्टोबर-नोव्हेंबरचे जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघा। लाडक्या बहिणी खूप टेन्शनमध्ये होत्या की त्यांना पैसे मिळणार की नाही यावर सतत प्रश्न निर्माण होत होता। यावरती मुख्यमंत्र्यांनी सांगितले 3 दिवस झालं पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू करण्यात आले। 3 दिवस म्हणजे कधी तर लक्षात ठेवा या ठिकाणी लाडक्या बहिणींनो आता बघा या ठिकाणी सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता नांदेड जिल्ह्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत तर या ठिकाणी सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। या ठिकाणी अर्धापूर, बोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुखेड, नांदेड जिल्हा मुख्यालय या भागामध्ये लाडकी बहिणींना आता तुम्हाला 3000 रुपयांचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरण करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी आता मान्यता दिली आहे। त्यामुळे आता सर्वांनी ते लक्ष देऊन बघा। आता तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा या ठिकाणी सरकारने कोणकोणता सांगितलाय तुम्ही आता पाहू शकता। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो म्हणजे पालघर जिल्हा। आता पालघर जिल्ह्यातील काही मोजक्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी 3000 रुपयांचा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। पालघर जिल्ह्यात जवार, या ठिकाणी मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डवाणू, वाडा या 8 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 3000 रुपयांचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरण करण्यास या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी मान्यता दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर आता पुढच्या जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा, कारण या जिल्ह्यातील अनेक लाडक्या बहिणींना मागील 2 दिवसांमध्ये पैशांचं वितरण बँकेमध्ये होऊ शकलं नव्हतं। त्यामुळे 80% ज्या लाडक्या बहिणी राहिलेत त्यांना जवळजवळ तुम्हाला या ठिकाणी आता रविवारी 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत या 4 ते 5 तासांच्या कालावधीमध्ये तुम्हाला पैशांचं वितरण बँकेमध्ये होणार असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय। त्यानंतर बघा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय सातारा जिल्हा। सातारा जिल्ह्यात तुम्ही महिलांनो राहत आहे का बघा। सातारा जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये हे पैशांचं वितरण होणार आहे बघा। सातारा जिल्ह्यातील सातारा, वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, मान, खटाव, कराड, पाटण, जावळी, महाबळेश्वर आता या भागामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तुम्हाला डबल मेसेज येणार आहे। डबल मेसेज म्हणजे काय तर तुम्हाला 3000 रुपयांचा लाभ
तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित या ठिकाणी करण्यात येणार आहे। आता त्यानंतर पुढचे जिल्हे कोणते आहेत, कारण रविवार हा शेवटचा वाटपाचा दिवस आहे, कारण रविवारी त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं शुक्रवार शनिवार रविवार असं मुख्यमंत्री साहेबांनी 3 दिवस निवडलेत। त्यामुळे कोणकोणत्या शेवटच्या दिवशी तुम्हाला लाभ भेटणार आहे का, नक्की बघा। 80% महिलांच्या खात्यावरती लाभ रविवारी वितरण होणार आहे असं सांगितलंय। आता बघा पुढचा जिल्हा तुमचा आहे का। आता या ठिकाणी पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय, तो म्हणजे आता या ठिकाणी हिंगोली जिल्हा। हिंगोली जिल्ह्यातील सर्वच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, फक्त या 5 तालुक्यामध्ये पैसे मिळणार आहेत। हिंगोली, बसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव या भागामध्ये जर तुम्ही राहत असाल तर महिलांनो तुम्हाला टोटल या ठिकाणी 3000 रुपयांचा लाभ ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी भरपूर खुश झाल्याचं पाहायला मिळते। त्यानंतर पुढचा त्या ठिकाणी जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय, तो म्हणजे नागपूर। आता नागपूर जिल्ह्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे हे सुद्धा बघणं आता तितकंच महत्त्वाचं आहे, कारण लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा आतुरतेने गेल्या 2 आठवडे झालं वाट बघत होता। सोशल मीडियावर आज पैसे मिळतील, उद्या पैसे मिळतील अशा फक्त त्या ठिकाणी अफवाच पसरल्या जाऊ लागल्या होत्या, परंतु लाडक्या बहिणींना ठामपणे कोण सांगत नव्हतं की पैशांचं वितरण कधी होणार आहे। यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अखेर मीटिंग घेऊन याचा त्या ठिकाणी खुलासा केलाय। त्यानंतर आता पुढचा जिल्हा नागपूर जिल्ह्यातील कोणाकोणाला पैसे मिळणार आहे, तर नागपूर शहरी भागामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांच्या खात्यावरती दिवाळी बोनस या ठिकाणी रविवारी बरोबर 4 वाजता आता बरोबर वाटप होणार आहे। त्यानंतर नागपूर शहरी, नागपूर ग्रामीण, हिंगणा, त्या ठिकाणी कामठी तालुका, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, त्या ठिकाणी रामटेक, पारशिवनी, त्या ठिकाणी मौदा, उमरेड, बिवानूर आणि कोही आता या तालुक्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांच्या खात्यावरती या ठिकाणी 3000 रुपयांचा दिवाळी बोनस त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यासाठी मान्यता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। लाडक्या बहिणींनो फक्त या ठिकाणी अजून मोजके जिल्हे बाकी राहिले आहेत, त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही 2 मिनिटांचं लक्ष देऊन या ठिकाणी बघायचं आहे। आता बघा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर मधील आता 9 तालुक्यामध्ये लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे। ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर आणि पैठण। आता हे जे भाग आहेत या भागामध्ये लाडक्या बहिणींना तुम्हाला दिवाळी बोनस बँकेच्या खात्यावरती वितरित या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय कोल्हापूर जिल्हा। आता कोल्हापूर जिल्ह्यातील कोणकोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, त्या ठिकाणी करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, त्या ठिकाणी चंदगड, पन्हाळा, बुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ आणि हातकणंगले या भागामध्ये लाडक्या बहिणींनो तुम्ही राहत असाल तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा करण्याची ऑर्डर दिली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।